मी राजेंद्र ज्ञानोबा पाचंगे उजळणी प्रशिक्षण हे आमच्या या लातूर जिल्ह्यामध्ये सध्या 6/10 या पद्धतीने आहे आणि हे माननीय श्री आमचे जिल्हा समादेशक तथा उप अप्पर जिल्हा अधीक्षक मंगेशजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सेंटर कमांडर श्री सुतार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी एक शिबिर प्रमुख म्हणून या ठिकाणी काम पाहतो। आमचे प्रशिक्षण म्हणजे आपत्कालीन प्रसंगी होमगार्ड काम करण्यात यावे। आम्ही निष्काम सेवक आहोत, आम्हाला फक्त भत्त्यावर आम्ही चालतो आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळेस या आपत्कालीन संकट येतात, पूरग्रस्त असेल किंवा सुनामी असेल आणि भूकंप असेल, अशांवाने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संकट येतात, संकटकाळी एक सहकार्य शासनाला म्हणून हे होमगार्ड असतात। माननीय मोदी साहेब, आणि महत्त्वाचा मुद्दा हा एक शासनाचा खरा पाहिलं तर एक केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करतो आणि शासनाच्या बोलण्यावर गृह खात्याशी निगडीत असतो। आम्ही इतर ठिकाणी कोणतीही आम्ही बंदोबस्त करत नाही, फक्त गृह खात्याशी निगडीत असतो सर। म्हणून आम्ही दर 3 वर्षाला पुनर्नियुक्ती असते आमच्या होमगार्डची, त्या अन्वये यांची पुनर्नियुक्ती झालेली व्हावी आणि यांचे दरवर्षी कॅम्प असतात। त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही जे काही बेसिकता शिकवलेली असते त्या बेसिक ती उजळणी म्हणून आम्ही यांचा पद कवायत घेतो, शस्त्र कवायत घेतो, लाठी कवायत घेतो, लाठी शस्त्र कचलावा, या प्रकारे अनेक नमुन्याचे आम्ही या ठिकाणी त्यांना शिकवायला देतो। आणि रायफलचे कसे हाताळावे, रायफल कशी फायर करावी हे पण शिक्षण आम्ही शिकवून देतो। प्रथमतः असं आहे की प्रत्येकाला एखादं, जर आम्ही सामान्य नागरिकात राहणारे लोक आहोत आणि याच्यातून आम्हाला आदर्श म्हणून आम्ही नेमणूक केलेली असते, त्यान्वये देशाची सेवा घडवण्यासाठी आम्ही आणि आपले निस्वार्थ या भावनेने आम्ही काम करतो आहे, या शासनाच्या सहकार्यासाठी सर।